नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या किरण गुरुजी या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI साठी अत्यंत महत्त्वाची आपण एक सिरीज घेऊन आलोय. तुमच्यापैकी भरपूर सारे विद्यार्थी हे कल्पवृक्षाचं पुस्तक वाचत असतील आणि त्या कल्पवृक्षाच्या लेखकाकडनं जर शिकायची संधी जर तुम्हाला मिळत असेल तर ती माझ्या तरी दृष्टिकोनातनं पूर्व परीक्षा पास होण्याची एक गुरुकिल्ली राहील. आणि म्हणूनच आपल्या या चॅनलवर आपण एक महत्त्वाची सिरीज सुरू देतोय. त्यामध्ये एक प्रश्न, एक संकल्पना आणि एक मार्क. कारण या संकल्पनेतून, या कन्सेप्टमधून तुम्हाला ॲटलिस्ट एवढं तर समजेल की आयोगाचे क्वेश्चन्स नक्की कोणत्या पॅटर्नने विचारले जातात, त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं आणि त्यावरती कशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा असतो. ते लवकरच तुम्हाला माझं LPGचं पुस्तक अवेलेबल होऊन जाईल आणि त्याच अनुषंगानं सगळ्यात पहिले आपण LPGचे काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. 2023च्या प्रश्नपत्रिकेतले आजचा आपला लेक्चर नंबर 4 आहे आणि प्रश्न क्रमांक सुद्धा 14 आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, एक क्वेश्चन विचारला होता. दीपा नायर यांनी जागतिकीकरणाची व्याख्या अशी दिली. अ. देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक कार्यात कपात. देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक क्रियांचा विस्तार. औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय आणि शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय. तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा काय विचारलंय. दीपा नायर ह्या कोण आहेत? तर दीपा नायर ह्या एक इकॉनॉमिस्ट आहेत. आपल्या भारत सरकारच्या अंतर्गत काम करतायत, त्यांना सल्ला देत आहेत. तर त्यांनी जागतिकीकरणाची एक व्याख्या दिलेली. आता जागतिकीकरणाच्या संदर्भातल्या व्याख्या म्हणजे काय किंवा जागतिकीकरण म्हणजे काय, की ज्या ठिकाणी एक जग आहे, आपल्या पृथ्वीवरती असलेलं जे जग आहे ते जग, आणि त्यासाठी एकच बाजारपेठ लक्षात ठेवा. म्हणजे होलसोल आपल्या पृथ्वीवरती जेवढे काही देश आहेत, ओके, त्या देशांना सीमा नाही असं इमॅजिन करा. सीमाच नाहीये. त्यामुळे एखादी कंपनी, ओके, अमेरिकेची कंपनी एक ही ॲट अ टाइम 70 देशांमध्ये सुद्धा जाऊन बाजार करू शकते. काय करू शकते? बाजार करू शकते. 70 देशांमध्ये जर जाऊन ती बाजार करू शकत असेल आणि त्या ठिकाणी तिला कसल्याही प्रकारचा अडथळा येत नसेल तर त्यालाच आपण म्हणू जागतिकीकरण. कारण की जागतिकीकरणामध्ये 1 आणि 2 देश इन्व्हॉल्व नसतात किंवा 4 देश इन्व्हॉल्व नसतात. तर जागतिकीकरणामध्ये होलसोल जग इन्व्हॉल्व असतं आणि म्हणूनच या जागतिकीकरणाच्या कन्सेप्टमध्येच पूर्ण जग असल्यामुळं त्या ठिकाणी जागतिकीकरण ही संकल्पना खूप व्यापक आहे. आंतरराष्ट्रीयकरणापेक्षाही जागतिकीकरण ही संकल्पना मोठी आहे, बरं का रे. त्यामुळे देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक कार्यात कपात करणे. आता बघा, जर आपण व्याख्या जर नीट बघितल्या तर देशाच्या राजकीय सीमा ओलांडून, आता राजकीय सीमा म्हणजे काय, तर आपल्या देशाची जी बॉर्डर आहे, आपला जो देश आहे त्या देशाची जी बॉर्डर आहे त्या देशाची बॉर्डर ओलांडून, ठीक आहे. आता सपोज हा आपला भारत आहे, या भारताचा, ओके, सपोज हा भारत आहे, या भारतातून आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राच्या प्रदेशातून आपण बाहेर जातोय आणि महाराष्ट्राच्या प्रदेशातून बाहेर जाऊन आपण दुबईला जातोय. तर दुबईला जाणे, ओके, दुबईला पोहोचणे म्हणजेच आपल्या देशाच्या बाहेर पडणे. तर देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक कार्यात कपात करणे. लक्षात घ्या, आर्थिक कार्यात कपात म्हणजे नक्की काय? म्हणजे ह्याच्या बाहेर जायचं आणि देशाच्या बाहेर जाऊन स्वतःचं आर्थिक कार्य कपात करून ठेवायचं. पटत नाही, ते डोक्याला एकदम असं लवकर सेट नाही होत. कुठंतरी असं वाटतं की आर्थिक कार्यात कपात म्हणजे बाहेर द्यायचं देशाच्या आणि स्वतःच्या आर्थिक कार्यात कपात करून यायचं म्हणजे स्वतःचं नुकसान करून यायचं. ही कन्सेप्ट या ठिकाणी मॅच नाही होत आहे. त्याच्यामुळं हा या ठिकाणी ऑप्शन्स मॅच होत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तर गेलं. गेल्यामुळं ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 गेलं. ऑप्शन एलिमिनेशन मेथड सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 गेलं म्हणजे चौथा ड वाचून घ्या. शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय. शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय होणं म्हणजे जागतिकीकरण नाही. उदय होणं म्हणजे जागतिकीकरण नाही. उदय तर तसाही झालेला असतो. ठीक आहे. त्यामुळे हे जागतिकीकरण येत नाही. मग आता देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक क्रियांचा विस्तार. आता बघा, लक्षात ठेवा, USAची कंपनी बाहेर किती गेली? 70 देशांमध्ये गेली. भारताची टाटा नावाची कंपनी बाहेरच्या, ओके, साऊथ आफ्रिकेला गेली किंवा दुबईच्या साईडला गेली किंवा इतर कुठल्याच बाजूला गेली. तर टाटा ज्यावेळेस आपल्या देशाच्या बाहेर पडतोय, ओके, सीमा ओलांडून ज्यावेळेस आर्थिक क्रियांचा विस्तार होतोय, लक्षात घ्या, आर्थिक क्रियाचा विस्तार होतोय, आपण जास्तीत जास्त देशांपर्यंत पोहोचतोय, त्याला आपण म्हणू जागतिकीकरण. आणि ह्याच्यावरती काय दिलंय तर आर्थिक कार्यात कपात करणे.
कपात करणे हे मॅच नाही होत रे, इथं हे तर बिलकुल मॅच होत नाहीये. जागतिकीकरणाच्या बाबतीत ह्या गोष्टी मॅचच होत नाहीत. इथं महत्वाच्या गोष्टी काय आहेत, आर्थिक क्रियांचा विस्तार करणं हे जमतं या ठिकाणी. आता चला ब बघू. ओके, ब, आणि इथं एक क दिलेलं आहे, पण तरी पण कच एक सेंटेन्स बघून घेऊ. तसं तर उत्तर त्याचं ब आहे. पण औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय. लक्षात घ्या, बाजाराचा उदय नाही करायचा आहे आपल्याला. बाजाराचा उदय होणं, ठीक आहे, बाजाराचा उदय होणं हे नॉर्मल गोष्ट आहे. याला आपण उदारीकरणाच्या कन्सेप्ट मध्ये टाकू शकतो. पण आर्थिक क्रियांचा विस्तार होणे, वाढणे, त्याच्यावरती आणखी जास्त विस्तारित होणे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा समावेश ह्या दीपा नायर यांच्या पद्धतीने सांगितल्यानुसार जागतिकीकरणाशी संबंधित येतो. आता इथं गोष्ट एक लक्षात ठेवा, साधी सिंपल गोष्ट आहे. जागतिक पातळीवर पोहोचणे, ओके, पोहोचणे किंवा आपल्या क्रियांचा विस्तार करणे, जागतिक पातळीवर पोहोचणे किंवा क्रियांचा विस्तार करणे, त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण. आता हे कसं केलं जातं ते समजून घ्या. जागतिकीकरण करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या देशात निर्यात प्रोत्साहन केलं जातं. काय केलं जातं? निर्यात प्रोत्साहन केलं जातं. आता निर्यात प्रोत्साहन करायचंय म्हणजे काय, तर देशाच्या बाहेर एखादी वस्तू पाठवायसाठी वातावरण क्रिएट करणं. समजा आता आपला भारत आहे आणि या भारतामध्ये नागपूर हे एक शहर आहे. नागपूरमध्ये संत्री मिळते, तर ही जी संत्री आहे त्या संत्रीवरती प्रक्रिया केली जाते आणि ही प्रक्रिया करून तिथं संत्री बर्फी तयार होते. काय तयार होते? संत्री बर्फी, किंवा त्याला संत्रा बर्फी म्हणतात. तर ही संत्रा बर्फी आपल्या भारतात तयार झाली. ही संत्रा बर्फी भारतात तयार झाल्यानंतर ही बर्फी बाहेरच्या देशांमध्ये गेली. बाहेरच्या जवळपास 80 देशांमध्ये ती गेली. 80 देशांमध्ये गेली म्हणजेच काय, या ठिकाणी त्या 80 देशांची बाजारपेठ, त्या 80 देशांची जी बाजारपेठ आहे ना, ती बाजारपेठ आपल्यासाठी ओपन झालेली आहे. म्हणजेच आपल्या आर्थिक क्रियांचा काय झालेला आहे, तर विस्तार झालेला आहे. बाजारपेठ जी आहे ती 80 देशांमध्ये पोहोचलेली आहे. तर ही 80 देशांमध्ये पोहोचलेल्या बाजारपेठेचा विस्तार झालेला आहे असं आपण म्हणतो. तसंच आपल्या देशामध्ये, ओके, आपल्या देशामध्ये बाहेरून काही विदेशी कंपन्या आपल्या येतात. विदेशी कंपन्या आपल्या देशात येतात. विदेशी कंपन्या ज्यावेळेस आपल्या देशात येतात त्या सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी देशाच्या असतात. USA असतात, जर्मनीच्या असतात, बरोबर. तर जर समजा USA समजा एखादी कंपनी आहे फोर्ड, किंवा जर्मनीची कंपनी आहे मर्सिडीज बेन्झ. ह्या मर्सिडीज बेन्झ किंवा ही फोर्ड कंपनी काय झाली, आपल्या भारतात आली आणि भारतात येऊन तिने सुद्धा काय केला, त्या कंपनीने सुद्धा आपल्या आर्थिक क्रियांचा विस्तार केला. काय केला? आर्थिक क्रियांचा विस्तार. आणि आर्थिक क्रियांचा विस्तार जर केला तर डेफिनेटली त्याच्यातून काय मिळतं, जागतिकीकरणाची कन्सेप्ट आपली समोर येते. देशाला फक्त निर्यात प्रोत्साहनच नाही करावं लागत, तर देशाला काही गोष्टी आयात पण कराव्या लागतात. त्याच्यामुळे या ठिकाणी आयात करणं, पण आयात करणं म्हणजे काय करणं, सोनं चांदी ह्या गोष्टी आयात नाही करणं. आयात करणं म्हणजे तंत्रज्ञान आयात करणं. तर तंत्रज्ञान आयातीवरती आपण भर दिला. काय दिला? तंत्रज्ञान आयातीवरती भर दिला. एक साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की आज टाटा कंपनी एकदम चांगल्या दर्जाच्या गाड्या तयार करते. आज मर्सिडीज बेन्झ आपल्या पुण्यामध्ये आहे. आज BMW, हार्ली डेव्हिडसन अशा सगळ्या टॉप ब्रँडच्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये डेव्हलप होत आहेत. आपल्या भारतामध्ये त्याची मॅन्युफॅक्चरिंग चालली आहे. आपल्या भारतामध्ये त्याची असेंब्लिंग चाललेली आहे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात म्हणजे आपल्या भारताने काय केलंय, आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे ओपन करून ठेवलेले. ज्यावेळेस आपल्या भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे ओपन करायला सुरुवात केली किंवा ओपन केली त्या वेळेस, ठीक आहे, त्या वेळेस आपल्या देशाचं किंवा आपल्या देशात आपली अर्थव्यवस्था खुली झाली असं समजायचं. आणि म्हणूनच दीपा नायरच नाही तर दीपा नायर सोबत बाकी भरपूर सारे जे लोक होते त्या सगळ्या लोकांनी प्रयत्न हाच केला होता की जागतिकीकरणाला एक वेगळ्या पातळीवरती घेऊन जायचं. म्हणून दीपक नायरची या ठिकाणी काय केली, व्याख्या विचारली गेली. पण जरी थोडंसं जर लॉजिक आपण लावलं, जर तुम्हाला ह्याचं बेसिक जरी कन्सेप्ट माहिती असली, म्हणजे तुम्हाला जागतिकीकरण जरी तुम्हाला थोडक्यात माहिती असतं की जागतिकीकरणामध्ये, ओके, जागतिक पातळीवरती पोहोचणे, ठीक आहे, जागतिकीकरण यामध्ये आपला देश काय करतो, आपल्या सीमा खुल्या करतो. काय करतो? आपल्या सीमा खुल्या करतो. म्हणजे सीमेवरती येणारं जे आयात कर आहे, आयात कर काय करतो, शिथिल करतो. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणजे
1991च्या आधी आपला जो आयात कर होता, हा आयात कर हा जवळपास 110% होता. म्हणजे परदेशात 100 रुपयाला मिळणारी वस्तू, ओके, 100 रुपयात मिळणारी परदेशातली वस्तू हा 110 रुपये, ओके, 110 रुपये त्याच्यावरती टॅक्स लावला जायचा, म्हणजे आयात शुल्क लावलं जायचं. आणि ती वस्तू केली जायची 200 कितीला, तर 210 रुपयाला केली जायची. 210 रुपयांना ही वस्तू केली जायची. 100 रुपये प्लस 110 रुपये इज इक्वल टू 120 रुपये. म्हणजे विदेशी वस्तू आपल्या देशात येण्यासाठी आपण टॅक्स 1991च्या आधी खूप जास्त वाढवला होता, 110% होता. आज अशी अवस्था आहे. आज आपण हा जो आयात कर आहे, हा जो आयात कर आहे फक्त 10% वर आणलेला आहे. कितीवरती? 10% वरती आणलेला आहे. काही देशांच्या बाबतीत आपण तो वाढवलेला आहे. म्हणजे जे विकसित देश असतात किंवा जे कॉम्पिटिटर देश असतात, ज्यांच्या वस्तू आपल्या देशामध्ये आल्या तर आपल्या देशातील वस्तूंना त्रास होईल, आपल्या देशातली वस्तू खपणार नाहीत, असा पण आयोगाला क्वेश्चन विचारलेला आहे की जर देशातील वस्तू कमी झाल्या तर काय होतं. तर देशातील वस्तू कमी झाल्यानंतर ऑब्व्हियसली देशातील वस्तू कमी होत आहेत ना, म्हणजे देशाच्या बाहेर चालल्यात, त्या देशातून ते बाहेर चालल्यात म्हणून देशात कमी होत आहेत, मग ती काय होईल, निर्यात होईल. असे बेसिक क्वेश्चन डिपार्टमेंटला विचारलेले आहेत. पण आता 2013 नंतर डिपार्टमेंटच्या खूप मोठ्या प्रमाणात ड्रामॅटिक चेंजेस या ठिकाणी आलेले दिसत आहेत. आणि हे ड्रामॅटिक चेंजेस तुम्हाला जर कव्हर करायचे असतील मित्रांनो, तर त्यासाठी ओके मार्गदर्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या मार्गदर्शनासाठी तुमची आरंभ बॅच 2.0, ठीक आहे, आरंभ बॅच 2.0 तुमची सुरू झालेली आहे. डिपार्टमेंटल PSIच्या 2026च्या पूर्व परीक्षेसाठी ही बॅच खास करून तयार केलेली आहे. याच्यामध्ये आपण संपूर्ण सामान्य अध्ययन कव्हर करणार आहोत. संपूर्ण सामान्य अध्ययन म्हणजे जवळपास 50 गुणांची तयारी. आणि 50 गुणांची जर तयारी तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केली तर आगामी काळात ज्या काही जागा तुमच्या वाढतील, वाढून ते 200-250 होतील, ठीक आहे. पण आता सध्या तुमच्या जागा खूप कमी आहेत. तर या जागांच्या कमी असल्याच्या पार्श्वभूमीवरती मला तरी एवढं वाटतं की तुम्ही लोकांनी जास्त अभ्यास GSचा करावा, ठीक आहे. लॉ तर तुम्ही करतच आहात. लॉसाठी पण आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण अशी बॅच आहे, त्याला म्हणतात पुरंदर बॅच. पुरंदर बॅच घेऊन तुम्ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स प्री आणि मेनचे करू शकता. पण ज्यांना फक्त प्रीचा अभ्यास करायचा आहे, पर्टिक्युलरली त्यांनी मराठी इंग्लिशचे ऑलरेडी अभ्यास त्यांचा झालेला आहे मागच्या वर्षी, त्यांना फक्त आता GS मध्ये झेंडा काढायचा आहे. कारण की बरेचदा विद्यार्थी इंग्लिश खूप कमी करतात आणि मराठी हे खूप जास्त करतात डिपार्टमेंटलचे, पण सोबत GS कडे पण दुर्लक्ष बऱ्याचदा करतात. त्यांना असं वाटतं की GS तुम्ही काही सरांचं पुस्तक वाचेल आणि माझं होऊन जाईल, पण तसं नाहीये. समजून घेणे याच्यासाठी बराचसा वेळ लागतो. त्यामुळे आरंभ 2.0 ही बॅच तुमच्या सगळ्यांसाठी, पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट बॅच आहे, ठीक आहे. तर या बॅचचा नक्की फायदा करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. ओके, आय होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल. तर लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करत चला. त्यामुळे एक थोडंसं मनोबल वाढतं आमचं पण की चला विद्यार्थी लाईक करतायत. आणि आपल्या जे काही टेलिग्रामचे चॅनल्स असतील किंवा तुमच्या मित्रांचे जे काही चॅनल असेल डिपार्टमेंटचे, तर त्या डिपार्टमेंटच्या लोकांना हे लिंक्स नक्की शेअर करा आणि या चॅनलला आणखी मोठं करण्यामध्ये हातभार लावा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच आणि जय हिंद.